तर पीके भाई यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते मारामारी किंग सनील याला हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करण्यात यावं. तर हर्षलला ही ट्रॉफी खऱ्या अर्थाने डोनेट केली आहे ती सनील याने, कारण उमेश कर्णुकचा एक अप्रतिम झेल हर्षल याने पकडलाय. हर्षल यावा आपल्यासाठी ही ट्रॉफी खऱ्या अर्थाने पुरस्कृत करून दिली गेले. हर्षल यावा पण एक अपकमिंग स्टार साई स्टार विगर संघाचा अपकमिंग स्टार, त्याच्यासाठी ही ट्रॉफी खऱ्या अर्थाने डोनेट केली आहे. तर हर्षल फडके याला हे पारितोषिक दिलं जाईल. सनील एक तुमचा डायलॉग होऊन जाऊ द्या, कारण भरपूर प्रेक्षक वाट पाहत असतात. कसं वाटलं बॅटिंग करत असताना, काय दडपण असतं आपल्या मनामध्ये? मला वाटलं नव्हतं मी करीन, पण मी केला नाद केला. क्या बात आहे. सनीलला तुम्ही हे खऱ्या अर्थानं ऐकलं नाही, दमदार फलंदाजी सनील ठरले होते, परंतु ती ट्रॉफी त्यांनी त्या खेळाडूला डोनेट केली आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. दीपक फडके जोडले जातील या इनिंगसाठी. दीपक आपण यावं. चला मॅच लगेच स्टार्ट करा. चला दीपक भाई फडके आमच्यासोबत जॉईंट होतील. खूप चांगला खेळ राहिला. साईस्टार विगर संघ प्लीज वेट. जरी तुम्ही हायर स्कोर चेस केला असला तरी या मॅच मध्ये अजून हा सामन्याचा पूर्वार्ध तुम्हाला पाहावा लागेल. खूप चांगली स्पर्धा. पहिल्या दिवसामध्ये दमदार परफॉर्मन्स चित्तू 11 चेअरमन नेहरी, त्यासोबत डीपीआर कॅप्टन दिगोडे. दुसऱ्या दिवसामध्ये दमदार परफॉर्मन्स तुम्ही पाहिलं होतं. आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरी आणि तुम्ही मंगेश 11 गावदेवी कोपरोली हे 4 संघ. आणि कालचा विचार जर तुम्ही केला तर काल आई 11 चिंचोली आणि त्यासोबत गावदेवी आपण पाली हे 6 संघ आतापर्यंत सुपर 12 मध्ये तुम्ही पाहिले. 7 रात्रींचा प्रवास आहे आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅचला सुरुवात होईल. आणि जॉईंट होतात एक उत्कृष्ट गणेश मूर्तिकार आणि गुणवंत क्रिकेटर आणि गुणवंत समालोचक आपण दीपकजी फडके यांच्याकडे बोलूया. धन्यवाद प्रवीण गायकर सर. वैभव ओपी. एक अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. एकीकडे PU 11 टोंडरे संघ आणि दुसरीकडे आपण पाहतोय VRCC रेडगड संघ. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल प्रतीक पाटील, एक उत्कृष्ट गोलंदाज. समोर फलंदाज वेगाने चेंडू पडल्यानंतर काहीसा खोलवर राहिलाय. मागच्या सामन्यामध्ये केल्या गोलंदाजी आपण गोलंदाजी पाहिली होती. चेंडू पडल्यानंतर खाली कमी उंचीचे चेंडू फेकले जातात. स्ट्राईकवरती समाधान भोपी आणि नॉन स्ट्राईकवरती संदेश भोईर. मागच्या सामन्यामध्ये संदेश भोईरचा विचार केला 25 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी आणि तशीच कामगिरी या मैदानामध्ये दोन्ही संघ मागच्या सामन्यामध्ये विचार केला. सूरज पाटीलची काय फलंदाजी, शेवटच्या मुवमेंटला संघाला विजय मिळवून दिलं होतं. स्लोवर चेंडू फसवलाय. पंचांचा इशारा येईल वाघमारे सरांचा की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. अवांतरचा अवांतर धाबेने संघाचं देखील खातं गोललं जाते. दोन्ही संघाने विजयासाठी संघर्ष करताना आपण पाहिला. पण हा सामना जर पाहिला अतिशय महत्त्वपूर्ण सामना असेल. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर पहिले षटक फेकतोय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू अवांतर फेकला गेलाय आणि त्यानंतर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणारे खडावगा कडून आडव्या बॅटने शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पडल्यानंतर वेगवान चेंडूची फेकी पाहायला मिळते. वैभव एकंदरीत पाहिले या स्पर्धेला अथक परिश्रम सचिन मुंडे असतील आणि संपूर्ण आई जगदंबा 11 खानाव संघ आणि ग्रामस्थांचं मोलाचं योगदान लागलंय. आणि NT विभागामध्ये ज्यावेळी स्पर्धा असते त्या ठिकाणी प्रवीण गायकर आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचं मोलाचं योगदान आपण पाहतोय. संपूर्ण रायगडमध्ये ज्या नामवंत स्पर्धा होतात त्यामध्ये आवर्जून त्यांची प्रमुख उपस्थिती असते आणि चांगले योगदान देखील लाभत असते. स्लो वन व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी चेंडू फेकला जातो निर्धाव डॉट चेंडूची सांगता होत असताना फलंदाज विचार केला समाधान भोपीचा तर वेगवान चेंडूची प्रतीक्षा करतोय. परंतु गोलंदाज प्रतीक पाटीलचा विचार केला. पहिले 2 चेंडू वेगवान फेकले वैभव आणि त्यानंतर हे 2 चेंडू फिरवलेत आणि स्लोवर फेकी गेले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी PU 11 टोंडरे संघ करत असताना गोलंदाज प्रत्येकचा फुलटा चेंडू फायदा उचलू शकला नाही. परंतु पंचांचा इशारा येतोय अवांतरचा. अवांतर दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती.
3 षटकांची लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. एक चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण गायकर सरांनी काल सांगितलं की पुढल्या वर्षी डे कमी आणि नाईट मॅचेस जास्त पाहायला मिळतील. अतिशय चांगली दिवस आलेत ग्रामीण टेनिस क्रिकेटला, कारण विद्युत प्रवाहावरती नाईट क्रिकेटची स्पर्धा, त्यामुळे खर्चाची बचत आणि त्यानंतर क्रिकेट खेळण्याची पसंती आपण पाहतोय. नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येकाचा मनसुबा असतोय आणि ती इच्छा पुरी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 धावा, ज्यामध्ये 2 आव्हांतर, बोनसच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या खर्च केल्या गेल्यात गोलंदाज प्रतीक पाटीलनं. पण समोर फलंदाज पाहिला एक अष्टपैलू खेळाडू, रिटगर गावाची आण बाण आणि शान संदेश भोईर खेळण्यासाठी सज्ज असणारे. संदेश भोईरच्या बॅटमधून आपण अनेक मोठे पटके पाहिल्यात. मालिकावीराचे अनेक मोठमोठे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिल्यात. पण आज संघ अडचणीमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलची चांगली गोलंदाजी, या षटकामध्ये किती धावा जमेल आपल्या संघासाठी. स्लोवर चेंडू मिड विकेटला, एका टप्प्याने चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. चार धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. संदेश भोईरला शांत ठेवणं, परंतु संदेश भोईरची फलंदाजी आपण पाहतो. इनसाइड आउटचा फटका, खराब टायमिंग आणि जे झालं रसलं होतं त्यामध्ये अडकवण्याचं काम करण्यात आलं आणि 7 या आकड्यावरती पहिला महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय PU11 टोंडरे संघाला. फलंदाज या ठिकाणी बाद झाल्या. नौका खेळाडू मैदानामध्ये समाधान भोपी आणि रविनाथ ही जोडी 7 धावा धावफलकावरती. दुसरे टेक हाताळण्यासाठी सज्ज असणारे युवा जिगरबाज गोलंदाज फिरकीचा जादूगर सुजल पाटील एक युवा गोलंदाज आहे. खूप चांगली गोलंदाजी आपण रोशन पाटील याची पाहिली. मागच्या सामन्यामध्ये केली अतिशय दमदार षटक हाताळलं होतं. ऑन साईडला चेंडू मारला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, पण तो चेंडू थोडासा दिसला नाही आणि चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार, चौकार. टायमिंग एकदम कसं ओके मध्ये आणि 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. सुजलचा हा चेंडू खोदून काढलाय, चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि पंचांचा इशारा येईल या ठिकाणी. या ठिकाणी चौकार पहा काढून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोण आहे, प्रमोद पाटील, एक सर्वात अनुभवी खेळाडू आणि त्यांनी निर्णय देखील दिला की चेंडू एका टप्प्याने सीमा पार जातोय आणि साईप्रीजच्या माध्यमातून देखील पाहिलं जातंय की या ठिकाणी चेंडू चौकार आहे की षटकार. पण तो एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा चेंडू जर आपण पाहतोय आणि एका टप्प्याने चेंडू सीमा पार गेलाय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. अप्रतिम दर्जाची फलंदाजी समाधानाच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिलंय. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि फलंदाज होईल बाद. दुसऱ्या क्रमांकाचा समाधान भोपी.
पाहायला मिळेल, कारण एकंदरीत आज साई स्टार क्रिकेट संघ जर पाहतोय मैदानामध्ये खेळतोय, बी.के. पाटील, भागवत पाटील यांच्या वतीनं देखील जी स्पर्धा पाहिली आहे संदेश धामणेच्या मैदानामध्ये, आणि सनील फडकेला सोन्याची बाली देण्यात आली होती. त्यानंतर संघाला नेहमीच सपोर्ट करणारे जे प्रदीप फडके आज खांद्या हात दुखतोय, त्यामुळे संघामध्ये नाही आहेत. त्यानंतर प्रतीक फडके असतील, महेंद्र फडके असतील, महेश असतील, या सर्वांची मनापासून कौतुक करावं लागेल. आणि संपूर्ण चांगदेवदादा पाटील असतील, एक चांगलं योगदान ज्यांचं नेहमीच या संघासाठी लाभलं गेलंय. आणि धावसंख्येचा विचार केला, जयेश भालेकर वाजे असतील, प्रतीक पाटील असतील, धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थचा हा फटका, अप्रतिम टायमिंग, चेंडू सीमा पार, दमदार चौकार, 4 धावा. खेळाडू आहे, परंतु फटकेबाजी अप्रतिम राहिली गेली. 19 धावा धावफलकावरती ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जाईल डॉट, निर्धाव चेंडूची सांगता होते. आज रेडगर संघ जर पाहिले 2 संघ या स्पर्धेमध्ये विजय नोंदवले गेलेत, आणि हा संघ विजयासाठी प्रयत्न करेल. संदेश भोईनं न दिलेली 7 आपण पाहिली, एक चौकारानंतर बाद होऊन गेला. खोदून काढले चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी डीप वाईट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. वैभव आपण पाहिलं, एक वेल होता जवळ रेतीवाला नवरा पाहिजे होता, एक वेल आली शेतीवाला नवरा पाहिजे, आणि एक वेल आली बैलगाडीवाला नवरा पाहिजे. परंतु सगळं संपलं तर बैलांना खाणं घालणं देखील अवघड होऊन जाईल. कारण जमिनीचा पैसा आल्यानंतर व्यवसायामध्ये मराठी माणसानं जाणं गरजेचं आहे. कारण एकंदरीत जर पाहिला आलेला पैसा बैलगाडा, गाडी आणि बंगल्यावरती संपवला तर येणाऱ्या कालामध्ये घराला पेंटिंग करायला देखील पैसा राहणार नाही. धावसंख्या जर पाहिली 23 धावा धावफलकावर, 2 षटकामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ केला गेलाय. शेवटचा अंतिम षटक फेकणारे सज्ज असतील मच्छिंद्र पाटील. स्लॉगवरचं षटक, मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम षटक फेकलं होतं संदेश मच्छिंद्र पाटीलानं, आणि ती किमिया कधी धावा खर्च करतील. लिफ्ट स्क्वेअर लेगला वेगाने चेंडू आला, शतरक्षक त्याच वेगाने चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल झाला, चुकी केली, आणि एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्यात यश लाभलं गेलंय. या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चौथी धाव पूर्ण होईल का? आणि पहा खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. 4 धावा मिळतील, 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावरती. रविनाथ याच्या बॅटमधून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाळ तर सामन्याला मुकाल, चेंडू पकडण्यामध्ये थोडंसं फंबल, त्यानंतर डायरेक्ट हिट, आणि त्यानंतर बोनसच्या 2 धावा. म्हणजे क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. वैभव एकंदरीत पाहिलं, 1 धावाने परास्त होणाऱ्या संघाला विचार की एका धाव्याची चुकी कितपत मनाला लागली जाईल. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मच्छिंद्र पाटील यांच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळतील, आणि संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. गोलंदाज मच्छिंद्र, समोर फलंदाज अप्रतिम रविनाथ. उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळवला गेला, आणि फलंदाजाची नजर हटी, दुर्घटना घटी. आणि जयेशचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम टायमिंग. सध्याच्या स्थितीला विचार केला तर रेती कुठे सापडत नाही, मग कृष्ण ते वापरली जाते, अन्यथा गुजरात रेतीला जास्त मागणी आहे. धावसंख्या 27. मच्छिंद्र
पाटील चेंडू पोहोचण्यासाठी सज्ज असतील. या षटकातील तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू फाईट लेगला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार जमिनीचे पैसे संपल्यावर करशील काय तर विचार करावा लागेल. उंचावरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर आपण पाहिला वेगाने चेंडूवरती आला आणि फलंदाज झालाय बाद. विकी नाव असेल तर विक म्हटलं जात आहे. आणि त्यानंतर पूर्वी माजरीच्या पिल्ल्याला किंवा कुत्र्याच्या पिल्ल्याला पिल्लू म्हणायचं. आज आयटमला पिल्लू म्हणण्याचे दिवस आलेत. धावसंख्या आहे ती 33 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आयुष भोपे, मच्छिंद्र पाटील गोलंदाजानं कमबॅक केलंय. पण तो मागाची जो क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपण पाहिला होता शॉर्ट लॉंग ऑफला प्रितेश शेवटच्या क्षणाला झेलवरती आला होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डॉट. धावसंख्या ती 33. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती चौकार षटकाराची अपेक्षा असेल. रेडगर संघाला संदेश भोई देखील सांगत असतील की या चेंडूवरती किमान चौकार किंवा षटकार येणं गरजेचं असेल. गोलंदाज कशा प्रकारे चेंडू फेकेल. मच्छिंद्र पाटील शेवटचा अंतिम चेंडू ब्लॉक होलला चेंडू फेकून काढला. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का. आणि वेगानं आले ते खराब यष्टी रक्षण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 35 धावा पहिल्या 3 षटकामध्ये जमवल्या गेल्या. 36 धावांचा लक्ष्य असणारे विजयासाठी टोंडरे संघासमोर. त्या धावा कशा बनवल्या जातील आणि स्पर्धेची नियमावली जर पाहिली तर डेफिनेटली. आणि या स्पर्धेच्या नियमावली पहिल्या 3 विनरमध्ये जो हायस्ट स्कोर करेल तो क्वालिफाय करेल सुपर 12 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन साई सावेगर. आपण सुपर 12 मध्ये जाणारे 7वा संघ जरा सुपर 12 मध्ये दाखल झालेत. वैभव एकंदरीत विचार केला परंतु ज्या 36 धावा जमवायच्यात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जर 35 झाल्याने शेवटच्या चेंडूवरती जर तसं नसणार आहे. कारण जर आता या मॅच मध्ये दीपक वडके 37चं टार्गेट आहे आणि सपोज 36 वर जरी षटकार मारला तरी त्या धावा 37च पकडल्या जातील हे लक्षात घ्या. त्यामुळे साईचा वेगर संघ इथे क्वालिफाय करतो सुपर 12 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं. मला समालोचन करण्याची संधी दिली प्रवीण गायकर सरांनी, वैभव ओपी, रोशन पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आयुष जगदंबा क्रिकेट संघ खानाव यांचं मी मनापासून आभार मानेल. आणि मी घेतो इथून रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढील सत्रासाठी आपण बोलणार आहोत रोशन पाटील यांच्याकडे. गणपती बाप्पा साई स्टार विगर संघ इथे जल्लोष करतो. सुपर 12 मध्ये आजच्या रात्रीतील जाणारा हा पहिला संघ. प्रदीप फडके खुश असतील. साई स्टार क्रिकेट संघ टीम 1 नंबर हाय. सरली गावात घरी गावचा विलास फडके टीम सपोर्टर हाय. महेंद्र भगत कांता फडके टीम सपोर्टर हाय. साई स्टार क्रिकेट संघ टीम 1 नंबर हाय. घरी गावचा विलास फडके टीम सपोर्टर हाय. महेंद्र भगत कांता फडके टीम सपोर्टर हाय. बड़ा गणपती बाप्पा. साई स्टार विगर संघ आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. मेगा फायनल मध्ये त्यांचा आपण डंका पाहू शकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते आमचे बंधू दीपक फडके विगर. आणि त्यानंतर आता
लक्ष वेधू या मॅचकडं. प्रदीप फडके आता हाताची मॉलिश चांगल्या पद्धतीने करतील आणि पुढच्या लढतीसाठी ते सज्ज होतील. त्यांची तलमल आम्हाला दिसली आज रॅलिंगच्या बाहेर. संजयजी फडके यांच्या माध्यमातून संजय फडके यांच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा एक ट्रिप असू शकते. गेल्या वर्षी दिल्ली होती, यंदाच गोवा ट्रिप झाली 1 महिन्यापूर्वी. चला आपण पहिली सलामीची जोडी तात्काळ पाठवायची. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. चला तोंडरे संघ जोड्या आवडा. बकासूर सोन्या चला. सचिन सोने आणि सनील बकासूर अशी नावं येत आहेत. साई स्टार विगर संघ खूप खुश आहे आणि दीपक भाई बिरजा. बाबू डायव्हर कोण आहे? आज खूप एन्जॉय केलं आणि हे व्हायला हवं. आज ई गटातील लढती काय असतात हे आपण दाखवलं. बोकड कुठे काही चोरून नेले दोन हे भव्य दिव्य तारांगण आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा मी करतो सहर्ष स्वागत. गेम ऑन गेम स्टार्ट. उत्तरार्धाचा कालखंड 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती संघर्षाचा धमाकेदार चौकार. आज साई स्टार विगर संघ भरल्या हातानं पुढे जातो. सुपर 12 साठी मनपूर्वक शुभेच्छा. आमचे प्रशांत फडके पीपी यांच्या माध्यमातून. लक्ष वेधूया मॅचकडं. द्वितीय सत्राचा आपण कालखंड पाहतो. 18 चेंडूमध्ये एकूण जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार खूप काही बळ देऊन जाईल. नेक्स्ट बॉल. सुंदर चेंडू सफर केला. इथे डायरेक्टली हिट. संदेश जल्लोष करतोय परंतु त्याचा विचार केला तरी ते देहबोली खूप काही सांगून जाईल. रन आउट आहे की नाही हे पाहिलं जाईल. रेफर केलंय. रन आउट आहे की नाहीये याची पडताळणी केली जाईल. वेगवान थ्रो यायला हवा होता परंतु तरी खेळाडू इन आहे की नाहीये हे पाहावं लागेल. सुखरूपरित्या आपल्या घरामध्ये घर वापसी केली आहे की नाहीये याची मात्र चाचपणी केली जाते. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. नॉट आउट. नक्कीच आपण संदेशला पाहिलं त्याची देहबोली खूप काही सांगून गेली. वेगवान थ्रो यायला हवा होता तो येत नाहीये आणि तात्काळ या चेंडूगणी येते ती 1 रन्स. सँडी पालकर सर यांचा आपण पॅनेल पाहतो. आज आता वर्दी त्यांनी उतरवली आहे. खूप मोठी जबाबदारी त्यांची पाहायला मिळते आणि खास करून एनडी परिभागामध्ये जेव्हा मॅचेस असतात तेव्हा त्यांचं योगदान खूप चांगलं असतं. बॅटची कडा आहे हे दर्शवत आहेत. सत्यवानजी काकडे सर आदही चांगली भूमिका पाहायला मिळते. सँडी पालकर सँडी पॅनल असं आपण म्हणू शकता. ठाणे जिल्ह्यामध्ये आपण गेलो होतो तेव्हा आपण जेपी पॅनल पाहता आणि इथे नवी मुंबईमध्ये एनआर पॅनल आणि त्यानंतर एनडी परिभागामध्ये सँडी पॅनल. आणि पिचची भूमिका सुद्धा चांगली आपण पाहतो. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. सांगी कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. 36 धावसंख्येचं टार्गेट. तोंडरे बनाम रीडघर याची आपण मॅच पाहतो. तोंडरे संघाला जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचं तालमेल इथे मात्र जोडलं जात आहे. प्रमोद पाटीलच्या सहसाथीनं आदेश. अलीकडच्या लढती दरम्यान सूरजनं काय खेळ साकार केला होता. 6 चेंडू 23 धावा बनवल्या होत्या. याच तोंडे टीमनं आताही प्रहार केलाय. सुंदर फटकेबाजी. संघर्षाचा अजून एक येतोय बलशाली षटकार.
दरम्यान धाबाधाव पुस्तकावरती जाऊन पोहोचतायत बिन गडी बाद 13 खेळतोय रीडगड संघ महागुरु एकनाथजी गोपी सर सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. आपले सहर्ष स्वागत. प्रमोद पाटील आणि आदेश ही सलामीची जोडी कितपत योगदान देईल यावरती पूर्णपणे निर्भय असणार आहे तोंडरे संघाचं भवितव्य. रीडगड टीमच्या माध्यमातून कलात्मक गोलंदाजीची आखणी सुद्धा व्हायला हवी. 2:53 होत आहेत. एक लढत अजूनपर्यंत शिल्लक आहे, परंतु तंतोतंत काटेकोर नियमावली जबरदस्त आपण स्पर्धेचं आयोजन पाहता. 12 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 23 धावसंख्येची आवश्यकता. रोशन, काल आम्हाला घरी जायला 5:30 वाजले होते आणि आज असं वाटतंय थोडं लवकर सुट्टी होईल. कारण महागुरूंचा वाढदिवस आहे. जय्यत तयारी केली जाईल आजच्या पूर्ण दिवसामध्ये आणि त्यानंतर रात्रीमध्ये दमखम पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. प्रहार केलायस, फटका फसतो की काय? हवाई सुंदरीला चुम्मा हातांना घेऊ शकला नाहीये. झेल कठीण होता, मुक्त संचार राहील आणि त्यानंतर झेल जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते. समाधानकारक खेळ फील्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून साध्य होत नाहीये आणि त्यानंतर या चेंडूगणी धावा आपण म्हणताना पाहिल्या 2. कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणसंख्या लेखन कांचनजी पालकर त्यांच्या सहसाथीनं आपण पाहू शकतो. वैभव बोपी सर, मॅम फ्रॉम हरिग्राम, एक चांगलं काम. गोलंदाज तयार. संदेश भोईर. आज कांचनजी पालकर यांची फीज मधील 0.5% इथे कट होऊ शकतो. गोलंदाज तयार. बागपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, हंगलाटी होऊ शकतो टीम रीडगड संघासाठी. अशा पद्धतीने खराब फिल्डिंग झाली तर खूप काही बल प्राप्त होऊ शकतो टीम तोंडरे संघासाठी. वाईट बॉल पाहिला आणि त्यानंतर धावा इथे वेगवान होताना पाहायला मिळतील. समीकरण जाऊन पोहोचते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. परी 11 तोंडरे मोठं नाव आहे. मच्छिंद्र पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेला हा संघ तोंडरे आणि संघाच्या अगेन्स्ट खेळतो VRCC रीडगर. उत्तम झेल पहिला करारा दे धक्का परी 11 तोंडरे टीमला. धरतीवरील बादे खूप एन्जॉय केले जातं. चिक्या बैलाचे मालक दीपक शेठ तवळे आणि त्यानंतर कांचनजी पालकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळते. आज म्हणजे 5व्या रात्रीमध्ये बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल. अक्षरशः पैशांची उधळण केली जाईल. अर्थात बकासूर आमचे महागुरु MD गडगे सरांच्या वाढदिवसानिमित्त. रोशन, महागुरु आज थेट इकडे येणार होते, परंतु पॅकेज त्यांचा वाढला आणि काही क्षणामध्ये त्यांच्या आपण पाहिलं तर अकाउंटमध्ये वृद्धी झाली. आज शेअर मार्केट वाढला म्हणून ते डायरेक्ट घरी गेले. आणि निश्चितच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरामुळे त्यांचा भाव वधारला गेला. संदेश भोईर. अलीकडच्या लढती दरम्यान चिंचोली संघाविरोधात ज्याची आपण दहशत पाहिली असा अवलिया क्रिकेटपटू, एक स्टार भूमिका ज्याची राहिली पकवादा, लेग बिफोरची शिकार, लागलेला दुसरा दे धक्का परी 11 तोंडरे टीमला. प्रत्येक क्रिकेट रसिक आजच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिला. अकांतानं पूर्णपणे
रॅलिंगच्या बाहेर आपल्या सांघिक कोठ्यासाठी मनोकामना करताना पाहिला. असं आपण क्रिकेट वेडा प्रेक्षक त्यांचं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17चा खतरा कोणा संघावरती मंडरावेल, कोण इथे सामना जिंकेल. परी 11 तोंडरे संघाच्या अगेन्स्ट खेळतो VRCC रीडघर क्रिकेटचं माहेरघर. इथे दमखम दाखवण्यासाठी सज्ज आहे. संदेशनं चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची आखणी केली आहे. 8 चेंडू 17चं समीकरण. बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आहे, डायरेक्टली हिट काम तमाम, परंतु एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. आणि त्यानंतर 1+1 2 रन्स इथे ऍड केल्या जातील. अशा पद्धतीनं अतिरिक्त धावा जर खर्चिक झाल्या तर टीम VRCC टीमसाठी अंगलट येऊ शकतो, परंतु बचावात्मक भूमिका इथे बजवावी लागेल. 8 चेंडू जिंकण्यासाठी 15चं समीकरण. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल, परंतु गोलंदाजाला दमखम दाखवणं ही तितकीच गरजेची बाब आहे. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज असतील. उत्तम दर्जाची फिल्डिंग तिथे साध्य केली जाते. प्रवीणला पाहिलं, प्रावीण्यपूर्वक खेळ आखला जातो. संदेश भोईर या षटकागणी कितपत धावा रोखेल हे सुद्धा पाहावं लागेल. आणि हा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे. 7 चेंडू 14 विजयाचा सौदा कोण जिंकणार, तोंडरे की रीडगर. आणि या चेंडूगणिक गोलंदाज पुन्हा एकदा वापसी करेल का? वापसी करण्याचा तंतोतंत प्रयत्न करतो. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. 1 रन्स कंप्लीट. 2 धावा सहज गतीनं परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. आणि अंतिम टप्प्यामध्ये प्रति चेंडू गणिक 2च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल. ड्रिंक टाइम 6 चेंडू 12चं समीकरण. सहा चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक व्यक्तिमत्वाची आपण प्रखर मेहनत या स्पर्धेमध्ये पाहू शकता. सन्माननीय शशिकांतजी दिसळे साहेब असतील, A1 सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव, त्यांच्या सहसाथीनं आपण सुप्रसिद्ध बैलगाडा मालक दीपक शेठ तवळे, तन मन धन हे त्रिवेणी संगम ज्यांच्या माध्यमातून पाहतो. आणि त्यानंतर बाबूशेठ दिसळे यांची ही प्रखर मेहनत राहिली. स्पर्धेच्या पहिल्या रात्रीपासून नॉन स्टॉप ज्यांचं कार्य राहिलंय. खऱ्या अर्थानं 5:30-6 वाजता ते या स्पर्धेमध्ये जॉईन होतात आणि पहाटे ते निश्चित उशिरापर्यंत थांबतात. खऱ्या अर्थानं तुमच्या कार्याला पूर्णपणे सलाम असेल. नेहमीच कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय बाबूशेठ दिसले. आपलं मनपूर्वक आभार. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. सचिन दादा मुंडे यांची प्रखर मेहनत, आई जगदंबा क्रिकेट क्लब खानाव, उमेश असतील, मंगेश असतील यांनी घेतलेली मेहनत ती मात्र फळा येते. आणि पूर्ण ग्रामस्थांचा सपोर्ट सिस्टम. 7 चेंडू 12. पहिला चेंडू इम्पॉर्टंट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा प्राप्त होती. दुसरीचा प्रयत्न. धोका आहे, मोका आहे. संधीचं सोनं करता आलं नाहीये संदेशला, परंतु समीकरणाकडे पाहिलं जाईल. या चेंडूगणिक धाव आपण बनताना पाहतो. फक्त आणि फक्त 1. दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार राहिलाय. 5 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल. तोंडे टीमला संघर्ष करावा लागेल. रीडग टीमला 5 चेंडू 11चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती येतो विशाल भोपी. एक विशालमय कामगिरी करण्यासाठी इयत्ता 10वी मध्ये असलेला
कमी वयामध्ये VRCC रिडगट टीम मध्ये ज्याची वर्णी लागली आहे, काय स्टायलिश खेळी राहिली आहे. गोलंदाजीच्या वतीनं पहिले 2 चेंडू इम्पॉर्टंट पद्धतीनं त्यांना हाताळले. आता 4 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. इथून मॅच काढून दिली तर खऱ्या अर्थानं VRCC रिडगट टीमचा पाठीराखा वर्ग विशालला खांद्यावरती घेऊन नाचेल इतकी पोषक गोलंदाजी सध्याच्या घडीला त्याच्या वतीनं पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू राहिलाय. रनआउटची नामी संधी. फेकी चांगली की नाही पाहावं लागेल. काय छलांग. संदेश भोईर यांची मी स्तुती करेन. कलात्मक आपण ती सूर पाहिली. सूर गवसला आहे की का असं वाटू लागले कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण रंगतदार स्थितीमध्ये ही मॅच येऊन ठेपतीये. दूध का दूध, पाणी का पाणी. इथे मात्र कहाणी काय असणारे, काय थ्रो राहिला होता आणि त्यानंतर स्वतःला झोकलं, पडलं, धडपडला, कोसलला. रनआउटचा शिकार. खेळाडू बाद होतोय. मॅच विनिंग पारी खेळणारा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सूरज पाटील आउट. आणि आपण पाहू शकाल आमचे परम मित्र चिनू भाई आणि आमचे आतिश पाटील वेगर यांचं इथे आगमन झालंय. वेलकम चिनू भाई. अभिजित चव्हाण आणि त्यानंतर ओमकार पाटील यांचं मी कौतुक करेन. जबरदस्त कॅमेरा वर्क. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. मिड ऑन कडे चेंडूची धडपकड केली जाते. संदेश भोईर ज्या पद्धतीनं चेंडू टाकण्यासाठी सांगत आहे आणि त्यानुसार गोलंदाजीची आखणी ती केली जाते. 2 चेंडू जिंकण्यासाठी वैभव 8 धावसंख्येची आवश्यकता. परंतु थोडेसे आतिश भाई लेट झाले रोशन, कारण साईचा वेगर सगळं क्वालिफाय झाला आणि आता शेवटच्या दिवशी आतिश भाई शेवटच्या टप्प्यामध्ये आपण मॅच पाहतो. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. नन्ना मुन्ना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. विशाल भोपी. विशाल कार्य करेल का? परंतु तोंडी टीम मध्ये दम आहे. धावा बनवू शकतो, परंतु गोलंदाजाचं वर्चस्व. डॉट बॉलची समाप्ती. अंतिम टप्प्यामध्ये 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. रॉयल थाट पाहायला मिळतो. VRCC रिडगा टीमचा नन्ना मुन्ना गोलंदाज विशाल भोपी इथे मात्र एक भीम पराक्रम साध्य करतो. कमी वयामध्ये ज्याची वर्णी लागली VRCC रिडगा टीम मध्ये काय चेंडूंची सफर करतो. अक्षरशः फलंदाजाच्या भावनेशी खेळताना हा खेळाडू पाहायला मिळतो. संदेशने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीची ही गोलंदाजी आणि अशा रीतीनं सामना जिंकतोय. VRCC रिडगर परास्त होतोय. परी 11 तोंडरे. वॉटर बॉलिंग विशाल. झाले होता रेडगर टीम कडून. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून संदेश वारंवार नाराज होते टीमवर. चला दोन्ही संघ हस्तांतरण करा. चांगले लढले. आपण पाहू शकाल खूप चांगला प्रयत्न केला, परंतु सूरज ची विकेट इम्पॉर्टंट होती.